विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे. दसरा आहे आज म्हणूया आपण. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा दसरा सण का साजरा करतात असं विचारलं तर तुम्ही गोंधळात पडाल किंवा प्रत्येक ठिकाणी सण साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मग आपण ॲज अ स्टुडंट म्हणून आपण काय करायचं ते ठरवायचं आहे आज. मी तुम्हाला सांगू का? आजच्या दिवशी ना आपण एक प्रतिज्ञा करूया. काय म्हणतो ना, प्रण करूया आपण. मी असं ऐकलंय, की आपल्या भारतात काही ठिकाणी की नाही असा रावणाचा मोठा पुतळा केला जातो, ओके. आणि तो पेटवला जातो लक्षात घ्या. म्हणजे त्याचं दहन केलं जातं. पण असं करूया आजपासून ठरवूया आपण, की आपल्या आपल्या काही चुकीच्या सवयी आहेत. या सगळ्यांचं आज दहन करायचं म्हणजे दी एंड म्हणूया आपण. आपण कुठं ॲडिक्टेड आहोत. Instagram, Snapchat सगळं बंद करायचंय. झोकून द्यायचंय. अभ्यासात गायब व्हायचंय. ठरवायचंय बाळांनो आणि ठरवल्यानंतर, प्लॅन केल्यानंतर तो एक्झिक्यूट सुद्धा करायचा आहे. मी आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला सांगू का? जगात काही अवघड नाहीये. क्लिअरली बरं का, आजच्या दिवशी काही ठिकाणी शस्त्रपूजन केलं जातं. आपले पण हत्यार आहेत आपल्याकडे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे. ओके. मी तुम्हाला सांगू का, ही वह्या, पुस्तकं सगळ्या गोष्टी आपण मनापासून यांना रिस्पेक्ट तर देतोयच, बरोबर आहे. पण आपल्या संस्कृतीत सगळ्याच गोष्टीला रिस्पेक्ट देतो. अगदी झाड असेल, एखादा प्राणी असेल, सगळ्या, ठीक आहे. मग तसं आजपासून मी जसं तुम्हाला बोललो आपण आता जस्ट बोललो, की काय तुमच्या वाईट सवयी आहेत. काढा लिस्ट आणि मारा त्याच्यावर फुली म्हणूया आपण. बास. सकाळी लवकर उठत नाहीये? उठायचं इथून पुढे लक्षात घ्या. मी क्लिअरली सांगतो, इथं आपल्याला फक्त एक आनंद मिळाला पाहिजे. हो, अभ्यासात एक आनंद मिळाला पाहिजे. उठून उठलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? जसे मी लाईव्ह सेशन घ्यायला सुरुवात केली ना बाळांनो, मी सुद्धा घाबरायचो पहिल्यांदा. दीड महिन्यापासून मी लाईव्ह सेशन घ्यायला सुरुवात केली, नाहीतर मी घेतच नव्हतो. मला असं भीती वाटायची किंवा होईल का, ते होईल का प्रॉब्लेम. आले की प्रॉब्लेम आम्हाला पण सुरुवातीला. पण त्यातून बाहेर पडलो ना आम्ही. पडलोय. आता एकदम बेस्ट सुरू आहे. सांगू का तुम्हाला मी? तसं तुम्हाला सुद्धा करायचं आहे. काहीही अवघड नाहीये. सगळं जमण्यासारखं आहे. फक्त 10वी पर्यंत काय होतं, इझिली होतं सगळं. वाचलं की आलंय असं होतंय आणि 11th-12th मध्ये काय होतंय, 10वी जसं जमत होतं पटकन, तसं 11th-12th पटकन जमत नाही बाळांनो. मग इथं तुम्हाला एखादी कन्सेप्ट 2-2, 3-3, 4-4 वेळा लागू शकते. लागू दे ना. करूया ना आपण. करूया आपण हे लक्षात घ्या. मग चला एक छोटासा व्हिडिओ मला बनवायचा होता. तुम्हाला आपल्या दसरा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या होत्या. दिल्यात. तुम्ही पण कमेंटमध्ये सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा द्या. अभ्यासाला जोरात सुरुवात करा. तर इथं काय होतं मी तुम्हाला जस्ट सांगतो बरं का, की आता इथून पुढं पहिली गोष्ट म्हणजे एक डायलॉग तुम्हाला ऐकावा लागेल, की कुठला डायलॉग आहे, की फक्त 3 महिने उरलेत. ओके. ओन्ली 3 मंथ्स म्हणूया आपण. फक्त 3 महिने उरलेत. बरोबर आहे? पालक पण काळजीत आहेत. "अरे 3च महिने उरले, तू कर ना अभ्यास. का करत नाहीस अभ्यास? 3 महिने उरलेत, 3 महिने उरलेत." ओके. मी तुम्हाला सांगतो 3चे कधी 2 होतील तुम्हाला कळणार नाही. 2चा 1 होईल कळणार नाही आणि असं वाटेल, "अरे उद्या पेपर आहे." सिरियसली टाईम खूप फास्ट जातोय बरं का. खूप फास्ट जातोय लक्षात घ्या. आयुष्य इथून पुढे फास्ट जाणार आहे. 1ली ते 10वी एन्जॉयमेंट असते. दिवाळी सुट्टी, ख्रिसमस सुट्टी, गणपती सुट्टी सगळ्या सुट्ट्या असतात. परीक्षा वगैरे काही एवढा सीरियसनेस नसतो. त्यामुळे ते निवांत चाललेलं असतं. ही 2 वर्ष बघा कशी पटकन निघून गेलीत 11वी-12वीतली. असं पुढचं आयुष्य पण पटकन निघून जाऊ शकतं. पुन्हा पश्चाताप होईल काहीच केलं नाही ते. आता इथं मी हा शब्द कॅन्सल करतोय आणि लिहितोय की 3 महिने आहेत. पुष्कळ वेळ आहे. खूप वेळ आहे. या 3 महिन्यात मी तुम्हाला सांगतो, पहिल्या आठवड्यातच तुम्ही फिजिक्स क्लिअर करू शकता. जर ठरवलं तर म्हणूया आपण. बरं, मग आता हे ठरवायचंय, करायचंय. ओके, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत लक्षात घ्या. आणि चांगले म्हणजे काय? टॉपचंच कॉलेज आपल्याला मिळवायचं आहे लक्षात घ्या. 100 पर्सेंटाइलचंच टार्गेट आहे. कमीचं काही टार्गेट ठेवणार नाही आपण. ओके, मग सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. ऑल द बेस्ट.